आता आपण पाहूया दाखले. दाखले या मेनूमध्ये आपणास रजिस्टर, दाखले, अर्ज, नोटीस, अहवाल व इतर दाखले हे सब मेनू आहेत. सर्वप्रथम पाहूया रजिस्टर. रजिस्टरमध्ये सब मेनू आहेत. मिळकतीच्या फेरफाराचे रजिस्टर, जन्म दाखल्याचे रजिस्टर, विवाह दाखल्याचे रजिस्टर, मृत्यू दाखल्याचे रजिस्टर, उपजत मृत्यूचे रजिस्टर, गुरांच्या कोंडवाडाचे रजिस्टर, दवंडी रजिस्टर व दारिद्र्य रेषेचे रजिस्टर. सर्वप्रथम पाहूया मिळकतीच्या फेरफाराचे रजिस्टर. मिळकतीच्या फेरफाराच्या रजिस्टरमध्ये सर्वप्रथम नवीन या बटणावरती क्लिक करावे व मालमत्ता फेरफार अर्ज यादी हा फॉर्म उपलब्ध होत आहे. त्यामध्ये आपणास दिलेल्या माहिती भरत जाव्या व भरून झाल्यानंतर साठवणे बटणावरती क्लिक करावे. भरून झालेली माहिती परत पाहण्यासाठी व त्यामध्ये बदल करण्यासाठी यादी या बटणावरती क्लिक करून आपणास हवा तो बदल करून झाल्यानंतर बाहेर या बटणावरती क्लिक करावे. त्यानंतर आपण पाहूया रजिस्टरमधील जन्म दाखल्याचे रजिस्टर. यामध्ये आपणास दाखला, जन्म नोंदणीचा दाखला हा फॉर्म उपलब्ध होत आहे. म्हणजेच रजिस्टर या मेनूमध्ये आपण विवाह नोंदणी, जन्म नोंदणी, मृत्यू नोंदणी या तिघांपैकी कोणतेही फॉर्म भरले गेले आहेत ते जन्म नोंदणीचे रजिस्टर यामध्ये त्याची नोंद होते व प्रिंट द्यावयाचे असल्यास प्रिंट या ऑप्शनवरती क्लिक करावे व आपणास प्रिंट ह्या बटणावरती क्लिक करून प्रिंट दिली जाते. त्यानंतर यामधून बाहेर येण्यासाठी बाहेर या बटणावरती क्लिक करा. तसेच दाखल्यामध्ये रजिस्टरमधील जन्म दाखल्याचे रजिस्टर, त्यानंतर पाहूया विवाह दाखल्याचे रजिस्टर, मृत्यू दाखल्याचे रजिस्टर, उपजत मृत्यूचे रजिस्टर, गुरांच्या कोंडवाड्याचे रजिस्टर, दवंडी रजिस्टर व दारिद्र्य रेषेचे रजिस्टर हे वरील प्रमाणे दाखविलेल्याप्रमाणे फॉर्म प्रमाणे आहेत. यामध्ये विवाह दाखल्याचे रजिस्टर विवाहाची नोंदणी, मृत्यूची नोंदणी व याप्रमाणे उपजत मृत्यूची नोंदणी सर्व माहिती या दाखल्यांमध्ये नोंद झालेली असते. आता आपण नंतर पाहूया दाखल्यांमधील दाखला. यामध्ये जन्म दाखला, विवाह नोंदणी दाखला, मृत्यू दाखला, विजेकरिता दाखला, नाहरकत दाखला, वर्तणूक दाखला, थकबाकी नसल्याचा दाखला, दारिद्र्य रेषेचा दाखला, लाभ न घेतल्याचा दाखला, घर बांधणी दुरुस्ती परवाना, शौचालय असल्याचा दाखला व रहिवासी दाखला हे सर्व दाखले यामध्ये आपणास मिळते. त्यानंतर आपण पाहूया अर्ज. अर्ज यामध्ये पाहूया आपण बांधकाम परवानगी. बांधकाम या परवानगी या फॉर्ममध्ये आपण नवीन या बटणावरती क्लिक करू. नवीन या बटणावरती क्लिक केल्यानंतर आपणास बांधकाम परवानगी हा फॉर्म उपलब्ध होत आहे. यामध्ये माहिती भरून झाल्यानंतर साठवणे या बटणावरती क्लिक करावे. साठवलेली माहिती सेम आपण वरील सर्व फॉर्म भरल्याप्रमाणे यादी परत पाहण्यासाठी व बदल करण्यासाठी यादी या बटणावरती क्लिक करून बदल केल्यानंतर बाहेर या बटणावरती क्लिक करावे व बाहेर जावे. त्याचप्रमाणे अर्जमधील बांधकाम परवानगी फॉर्म भरल्याप्रमाणे नळ कनेक्शन, कर आकारणी, मिळकत फेरफार, बांधकाम परवानगी यादी हे देखील फॉर्म वरील प्रमाणे बांधकाम परवानगी या फॉर्म प्रमाणे भरून घ्यावे. त्यानंतर आपण पाहूया नोटीस. नोटीसमध्ये पाहूया खातेदार नोटीस. खातेदार नोटीस या मध्ये माहिती भरण्यासाठी नवीन या बटणावरती क्लिक करावे. यामध्ये माहिती भरून झाल्यानंतर साठवणे बटणावरती क्लिक करावे व सर्वप्रथम आपण पहिल्याप्रमाणे पाहत आल्याप्रमाणे यामध्ये बदल करण्यासाठी या पाहण्यासाठी यादी या बटणावरती क्लिक करून बदल करून झाल्यानंतर बाहेर या बटणावरती क्लिक करावे. नंतर आपण पाहूया नोटीसमधील जप्ती नोटीस आणि अतिक्रमण नोटीस हे दोन्ही फॉर्म वरील प्रमाणे खातेदार नोटीसचा फॉर्म भरल्याप्रमाणे भरून घ्यावेत. आता आपण पाहूया अहवाल. अहवाल या फॉर्ममध्ये मासिक सभा अहवाल आणि ग्रामसभा अहवाल. मासिक सभा अहवाल या फॉर्ममध्ये आपण सर्वप्रथम मासिक कायम माहितीमध्ये सभेचे विषयामध्ये सभेचे प्रकार व माहिती याप्रमाणे भरली जाईल त्याप्रमाणे यामध्ये मासिक सभा अहवाल आणि ग्रामसभा अहवालची नोंदणी केली जाईल. यामधून बाहेर पडण्यासाठी क्लोज या बटणावरती क्लिक करावे. त्यानंतर आपण पाहूया इतर दाखले. इतर दाखलेमध्ये आदर्श तक्ता आणि ग्रामपंचायत सदस्य.
हे आपण फॉर्म सर्वप्रथम कायम माहितीमध्ये पाहिले गेलेले आहेत. त्याची एंट्री यामध्ये दाखविली जाते. आता आपण पाहूया डाटा. डाटामध्ये आपली हेल्प फाईल असणार आहे. त्यामध्ये आपल्याला सर्व जी माहिती हवी असेल ती यामध्ये दाखवलेली आहे. यामधून फॉन्ट कन्वर्ट, पासवर्ड इथून बदलता येतो. सर्व माहिती इथून होते. त्यानंतर बाहेर येण्यासाठी बाहेर या बटनावरती क्लिक करावे. याप्रमाणे आपण सर्व ग्रामसेवा या सॉफ्टवेअरमधील सर्व मेनू आपण पाहिले गेलेले आहेत.